उद्या आणि शेवटी जे व्हायला नको ते होत होतं, सर्वसामान्यांना देखील त्रास होत होता। झालं ते सोडून दिलं। मी एवढं सांगतो, उद्याच्या काळामध्ये मावळ तालुक्यात पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा सहकार क्षेत्रातल्या कुठल्याही निवडणुका असेल, माझ्या महायुतीतल्या सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सगळ्या निवडणुकीला आपण सामोरे जायचं। एका विचारानं, एका दिलानं या निवडणुकीला आपण सामोरे जाऊया। सुनील शेळकेच्या डोक्यात कुठली हवा जात नाही। आपण आता आमदार झाला आणि 1,10,000 मताचं मताधिक्य मिळालं म्हणजे कुणीच आता समोर नाही अशी माझी भावना नाही। मला जे 1,90,000 मतदान मिळालं त्यात अजून 20,000 मतदान मला मिळायला पाहिजे होते, ते का मिळालं नाही याचं सुद्धा मी आत्मपरीक्षण केलं। की ज्या समोरच्या उमेदवाराला 60,000च मतं मिळायला पाहिजे होती, परंतु 80,000 मतं मिळाली। त्यात 20,000 मतं मिळत असताना त्यात माझ्या देखील काही चुका होत्या। की जे गावामध्ये माझी टुमकी लावून फिरत होते त्यांनी जर गावातल्या कार्यकर्त्यांना विचारात नसन घेतलं, विश्वासात नसन घेतलं, तर त्या कार्यकर्त्यामुळे देखील मला काही अडचणी झाल्या। मी काही वेळेला एकच बाजू ऐकून घेतली, दुसरी बाजू ऐकली नाही, किंवा न्याय देताना काही वेळेला माझ्याकडनं देखील काही चुका झाल्या असतील, त्याच्यामुळे देखील मला तोटा झाला। समोरच्या मंडळींनी सोशल मीडिया आणि दादागिरी केली, त्यातून काही आपल्याला तोटा झाला। परंतु जास्तीचा 20,000 मतदान मला कमी मिळत असताना याच्यात देखील मी काही चुका दुरुस्त केल्या पाहिजे। त्यातली सर्वात पहिली चूक ही माझ्या गावातला गावाध्यक्ष असेल, माझा महायुतीतला प्रमुख कार्यकर्ता असेल, त्याला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, ही माझी पहिली चूक मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे। योजना आणायच्यात, आपल्याला मोठमोठे प्रकल्प आणायचे, आपल्याला चांगल्या पद्धतीने कामं या तालुक्यात विकसित करायची आहेत, एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे। आणि उद्याच्या काळामध्ये महायुतीचा धर्म पाळून ज्यावेळेला आम्ही सर्वजण एकत्रितपणानं जो काही निर्णय घेऊ, तो निर्णय सुनील शेळकेच्या कुटुंबाकरता, सुनील शेळकेच्या नात्यागोत्यातला किंवा जवळचा कार्यकर्ता म्हणून घेणार नाही। जो तुम्ही मला निर्णय द्याल तो निर्णय मी अधीन राहून, जो निर्णय तुम्ही घ्याल तो स्वीकारून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना जे काही बळ लागेल, वाघमारे साहेब, जे काही बळ लागेल, रमेश भाऊ, आपण सगळ्यांनी एकत्रितच यायचं हा निर्णय झाला। परंतु काही मंडळींनी जाणीवपूर्वक, जसं आपण मगाशी बोललात की व्यक्तिवाद नको, विचारांचा वाद असला पाहिजे, तो व्यक्तिवाद सुरू झाला आणि विचार बाजूला ठेवले गेले। आणि त्या व्यक्तिवादामध्ये तुमच्यासारख्या निष्ठावंतांना देखील अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या, आमच्यातल्या देखील सहकार्यांना अडचणी सहन कराव्या लागल्या। निवडणुका होत असतात, विचाराच्या होतात, विकासाच्या होत असतात, परंतु मागच्या म्हणजे 2 महिन्यापूर्वी विधानसभेची जी निवडणूक झाली ती निवडणूक विचाराची नव्हती, ही व्यक्तिगत वादातली निवडणूक होती। हे स्वतः ज्या वेळेला फडणवीस साहेबांनी उल्लेख केला त्यानंतर अनेक जण आपल्या सोबत आले आणि महायुतीचा धर्म पाळून कामाला सुरुवात केली। आणि निवडणूक ही होत असताना ज्या पद्धतीनं माझ्या सर्वसामान्य मावळच्या जनतेला त्रास झाला, माझ्या तर कुटुंबापर्यंत आले, जी रक्तामासाची माणसं नाहीत, ज्यांनी माझ्यासाठी रस्त्यावरती उतरले असे वडीलधारे असतील, जीवाभार प्रेम करणारे सहकारी असतील, युतीतले कार्यकर्ते पदाधिकारी असतील, त्यांच्या कुटुंबावरती आले, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, ही खंत आहे। ठीक आहे, निवडणूक आपण लढूया, परंतु लढताना आपण कशा पद्धतीने लढलं पाहिजे। आपल्याला देखील मावळ तालुक्याने नेतृत्व करण्याची, काम करण्याची संधी दिली आणि तीच माणसं जर कुठेतरी व्यक्तिगत वाद किंवा व्यक्तिगत द्वेषापोटी कुणाला वेठी धरून राजकारण करत असतील तर हे मावळच्या संस्कृतीला शोभणारं नाही, हे मला देखील आजच्या मेळाव्यातून आपल्या सर्वांना सांगायचे आणि इतरांना देखील सांगायचे। ठीक आहे, झालं ते झालं, झालं गेलं गंगेला मिळालं, सोडून देतो। आपण सगळे सोडून आज एकत्र आलो का, तर उद्या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा देखील आहेत, मावळचा लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील आहे।
RPI आहे, मित्र पक्ष आहे, सगळेजण आपण एकत्रित एका विचारानं काम केलं पाहिजे आणि विकासाचं राजकारण केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला सर्वांची भावना असेल तर आपण मी आज व्यासपीठावरून तुम्हा सर्वांना शब्द देतो, मी कुठल्याही सूडबुद्धीचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही आणि करणार देखील नाही. पण याचा अर्थ सुनील शेळके घाबरला असा कुणी घेऊ नका. कारण ज्या वेळेला मी बाळाभाऊ भेगडेंना देवेंद्रजी फडणवीस साहेबांसमोर सांगत होतो की बाळाभाऊ तुम्ही असलं राजकारण करू नका, तुम्हाला देखील फ्युचर आहे, तुम्ही देखील उद्याच्या काळामध्ये विधान परिषदेवरती तुम्ही जाताय, तुम्हाला संधी मिळतीये, तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय ते योग्य वाटत नाहीये. मला समोर सांगितलं नाही नाही तसं काय होणार नाही, आपण बसू आणि आपण सगळेजण एकत्रित पुढे जाऊ. हे ज्यावेळेला मला फडणवीस साहेबांसमोर सांगत होते त्यावेळेला मी समाधान व्यक्त करत होतो की चला झालं गेलं, आता एकत्रितपणानं पुढे जाऊ. परंतु तिथून बाहेर आल्यावरती जे काय वक्तव्य केले, सुनील शेळके तुला बी कळाला असन काय चीज आहे, जा राजीनामा दे, माघारी घे. अरे हे वक्तव्य तुमच्यासारख्या कोण शोभत नाही. हे मी प्रचाराच्या वेळेला पाहत नव्हतो, मी नंतर पाहिल्यावरती म्हणलं बरेच माझे गुणगान गायलेत मामांनी माझ्या. ही आपली संस्कृती नव्हती. हे असे विचार घेऊन आपण राजकारण करू शकत नाही. आणि मी दुसऱ्या बाजूला बापू साहेबांना सुद्धा सांगत होतो की तुमचा बळी द्यायचं काम सुरू आहे. तुम्हाला मी मोठ्या भावाप्रमाणे सांभाळलं किंवा तुमचा शब्द कधी मागच्या 5 वर्षात पडून दिला नाही, तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. माझा विश्वास आहे ना, माझ्या सोबत राहा, मी कुठं ना कुठं एक दिवस तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. पण ऐकलं नाही. मी ज्यांना ज्यांना भेटन आणि विनंत्या करत होतो त्यांना असं वाटत होतं की हा घाबरलाय, याला पराभव दिसायला लागलाय. मी पराभव होत नव्हतो हे मला माहित होतं, कारण मी विकास कामांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावरती उभा होतो, मी त्यांच्या जीवा उभा होतो. म्हणून विकास कामांच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण लढत होतो त्यावेळेला मला हे दिसत होतं की आपण विचाराच्या लढाईला पुढे चाललोय, परंतु समोरची जी आता मंडळी लढायला आपल्या समोर उभी राहिली ही विचार घेऊन नाही, ते व्यक्ती द्वेष घेऊन उभी राहिली. त्यामुळे आपण 4 वेळाच्या पाया पडलं पाहिजे, विनवण्या केल्या पाहिजे म्हणून विनवण्या करत होतो. आणि शेवटी जे व्हायला नको ते होत होतं, सर्वसामान्यांना देखील त्रास होत होता. झालं ते झालं, ते सोडून दिलं. मी एवढंच सांगतो, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.